माझ्या पूर्ण शरीरात खूप सारे इन्फेक्शन्स होते, खूप काही ॲलर्जीज होते. डॉक्टरांना वाटत होतं की मी फक्त बेडवर झोपून राहायला पाहिजे. 6 महिन्यांसाठी नाही, 1 वर्षासाठीही नाही, तर 2 वर्षासाठी मी झोपूनच राहिले. त्याच एका रूममध्ये खिडकीतून बाहेर पाहत, पक्ष्यांची किलबिलाट ऐकत आणि हे विचार करत की एक दिवस असा येईल जेव्हा मी इथून मुक्त होईल, आपल्या परिवारासोबत मस्त मज्जा मस्ती करेन. ही ती वेळ होती जेव्हा मी रिअलाइज केलं की लोक किती नशीबवान असतात. त्यावेळेस मला लक्षात आलं की मी जेव्हाही बसायला सुरू करेन तेव्हा मी हे दुःख सर्वांना सांगेन, त्यांना ते जाणून देण्यासाठी की ते किती लक्की आहे आणि ते स्वतःला लक्की मानतच नाही. मग त्या दिवशी मी डिसाईड केलं की मी आपल्या दुःखांशी लढणार आहे. आपल्या सर्वांमध्ये भीती असते, अनोळखी भीती, लोकांना गमावण्याची भीती, आरोग्य भीती, पैसा गमावण्याची भीती. आपल्याला आपल्या करिअरमध्ये पुढे जायचं असतं, आपल्याला प्रसिद्ध व्हायचं असतं आणि आपल्याला पैसा हवा असतो. आपण प्रत्येक वेळी भीत असतो. मी लिहायला सुरुवात केली. एक एक सगळ्या भीतींना मी घाबरणं सोडवतो आणि मी डिसाईड केलं या सर्व भीतींमधून बाहेर ये. तुम्हाला माहिती आहे का माझी सर्वात मोठी भीती कोणती होती? तर ती होती डायव्होर्स.